सातत्याने नट म्हणून कधी सॅटिस्फाय होता येत नाही. एक भूमिका मोठी झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आणखीन एक मोठी भूमिका मिळावी अशी आपल्याला सतत इच्छा असते. परंतु मला असं वाटतं, की आज आम्ही याग केलाय. याग आणि त्याग ह्या मला असं वाटतं हिंदू धर्मातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चैत्र नवरात्रीचा उत्सव करतोय आणि सुशांत दादाच्या इथे प्रणव आलेला आहे. प्रणव, खूप स्वागत. खरं तर आता होमाला इतका वेळ बसला होतास, सो कसं वाटतं? इतका होम कधी केला होतास का इतके वर्ष बसून? मी माझ्या होममध्ये पण कधी इतका वेळ बसलो नव्हतो. होम पण खरं सांगायचं आपल्या या विनोदाचा भाग सोडून द्या. पण नवचंडी यज्ञ करण्याचा किंवा याग करण्याचा आमचा खूप दिवसांपासूनचा विचार होता. परंतु इच्छा होती पण मार्ग मिळत नव्हता. तो योग येत नव्हता. आज शेलार मामा फाउंडेशन्सने आयोजित केलेल्या या कुलस्वामिनी श्री भैरी भवानी चैत्र नवरात्र उत्सवामध्ये आज हा योग आला आणि त्याबद्दल मी सुशांत दादाचे खरंच मनापासून आभार मानतो, की त्यांनी हे निमंत्रण आम्हाला दिलं आणि आमची ती इच्छा होती ती देवीच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण झाली. खरं तर आपण होमाला आता जोड्याने बसतो. इतके वर्ष आपण वाट बघत असतो काही गोष्टींची, की सत्यनारायणची पूजा असू दे किंवा एखादं होम असू दे, जोड्याने बसून ती पूजा अर्पण करणं. पण हा योगच म्हणावा. यज्ञ इतके वेळ चाललं होतं, समोर देवीची मूर्ती. सो किती प्रसन्न वाटलं आणि त्या मनात काय चाललं होतं? खूप प्रसन्न वाटतंय आणि मला असं वाटतं की हा एक योगायोग आहे आणि आपल्या नशिबाचा भाग आहे की आपण यात निवडले जातो. या 9 दिवसामध्ये आपल्या हातून अभिषेक होतो आणि हा नवचंडी याग होतो. तर मला असं वाटतं की आम्ही खूप नशीबवान आहोत म्हणून आमच्या हातून देवीची अशी सेवा करण्यात आली आणि आम्हाला यासाठी निवडलं. यासाठी पण सुशांत दादांचे खूप आभार. आणि बसायचं म्हणाल तर ती ऊर्जाच अशी असते की आपण काहीही करायला तयार असतो. त्यामुळे ती ऊर्जा खूपच महत्त्वाची असते आणि येस, आपण हीच ऊर्जा घेऊन पुढे पुढे जात राहणार. खरं तर नवरात्र म्हटलं की आपल्याला आपण जी खरी नवरात्र साजरी करतो ती आठवते. चैत्रात्री नवरात्र इतकं कोणाला माहित नसतं, कारण का गुढीपाडव्याच्या दिवशी या नवरात्रीला सुरुवात होते. सो तुम्हा दोघांना माहित होतं का असं चैत्रातलं नवरात्र असते किंवा देवीची स्थापना वगैरे केली जाते? मी ऍक्च्युली कोकणात राहिलेली आहे, माझ्या आजोळी आचरा गावी. तिकडे वेगळ्या प्रकारे म्हणजे तिथे रामनवमीचा उत्सव असतो आणि पाडव्यापासून गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रोज रात्री पालखी निघते, रामेश्वराची पालखी निघते. आणि तेच मला माहित होतं, देवीचं नवरात्र ती नवरात्र आणि ही आपल्या रामेश्वराची नवरात्र हे मला माहित होतं. पण हल्ली हल्ली मला कळायला लागलं की चैत्र नवरात्र सुद्धा असते. त्यामुळे मी आता 2-2 वेने बघते ही नवरात्र. खरं तर प्रणव, आता आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून तुला बघायचंय. मागे जेव्हा भेटला होतास एक वेगळा लुक होता तुझा. सो नवीन काहीतरी चालू आहे का? काय शिस्त आहे का नवीन? नवीन बऱ्याच गोष्टी चालू असतात आणि तुम्ही त्या निमित्तानं भेटतही असता. नवीन गोष्टी असतात त्यावेळेला. सगळ्यात पहिल्यांदा मला माझ्या घरचे नाही भेटत तर तुम्ही भेटता आणि त्या गोष्टी कळत असतात. तर अनेक सिनेमे आहेत. आता जस्ट आपण एक म्युझिक लॉन्च ज्याचं केलं त्या फिल्मचं तलाशचं, तर ती एक फिल्म आता पूर्ण झालेली आहे. त्याचं पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. शूट पार्ट पूर्ण झालं, आता पोस्ट प्रोडक्शन त्याचं चालू आहे. याचबरोबर मी एक आदिशेष नावाची फिल्म केली आहे, जी पूर्ण झाली आहे, ज्याला आम्हाला अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये आम्हाला बक्षीस मिळालं. मला बेस्ट ॲक्टरचं ह्या वर्षीचं पारितोषिक मिळालं आणि सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून पारितोषिक मिळालं. तोच सिनेमा पिफमध्ये कॉम्पिटिशनला सिलेक्ट झाला होता. त्यानंतर तो सिनेमा आत्ता सांस्कृतिक कला दर्पणला सिलेक्ट झाला आहे. ग्लोबल कोकणला सिलेक्ट झाला आहे. अजून नामांकनं अर्थात त्याची कळली नाही आहेत, पण बऱ्याच ठिकाणी तो सिलेक्ट होतो आहे. तो सिनेमा आता रिलीजसाठी आहे. त्याचबरोबर मी एक नवा सिनेमा आता येत्या काही दिवसांमध्ये त्याचं शूट सुरू करीन आणि त्यासाठीच मी जरा क्लीन शेव केलं होतं, पण आता जरा मी हळूहळू थोडं थोडं जरा पुन्हा एकदा एक वेगळा लुक ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय. तर ते आता माझं सुरू होईल शूट. आणि मला सांगायला आवडेल की अंबरनाथ फिल्म फेस्टिवलला त्याच्या 2-4 मूवीज होत्या. त्याच्यामध्ये त्याला स्वतःला 2 नॉमिनेशन होती. एका मूवीसाठी होतं जे विनोदी अभिनेता होतं आणि आदिशेषसाठी होतं ते मुख्य अभिनेता म्हणून होतं आणि त्याला अभिनेत्याचं मिळालं. त्यामध्ये खरं तर 7व्या मुलीची मुलगीमध्ये तुझी भूमिका इतकी गाजली होती. त्यानंतर आता काय नवीन?
सो आता काय नवीन बघायला मिळेल? खरं तर त्यानंतर मी 2 मालिका केल्या. एक शिर्डीवाले साईबाबा केली आणि त्याच्यानंतर कलर्स मराठीवरची पिंगा ग पोरी पिंगा केली आणि ती आत्ताच जस्ट संपली. सो मी अर्थातच नवीन व्यक्तिरेखेच्या आणि नवीन मालिकेच्या शोधात आहे. पण आमचे कार्यक्रम चालू असतात आणि काही ना काही चालूच असतं. पण येस, मी सुद्धा मोठ्या भूमिकेची आणि मोठ्या मालिकेची वाट बघतेय. लवकरच ती इच्छा पूर्ण हो. पण असं म्हणतात ना की देवीच्या दरबारात आलो आणि आपण काय मागितलं नाही देवीकडे तर ते आपण असतं. प्रणव असं आहे का, आता देवीने तर भरभरून दिले, घर दिलंय, छानशी मुलगी वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे, पण कुठेतरी आपण म्हणतो ना की हे मला देवी दे, आता मी ह्याची खूप वाट बघते. असं तुमच्या दोघांच्या आयुष्यात देवीचा आशीर्वाद म्हणून काय मागायला आवडणार आहे? मला असं वाटतं की आपल्याला सातत्याने नट म्हणून कधी सॅटिस्फाय होता येत नाही. एक भूमिका मोठी झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आणखीन एक मोठी भूमिका मिळावी अशी आपल्याला सतत इच्छा असते. परंतु मला असं वाटतं की आज आम्ही याग केलाय. याग आणि त्याग ह्या मला असं वाटतं हिंदू धर्मातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाच एखाद्या गोष्टीचा विचार करणं या अशी किंवा काहीतरी वेगळ्या मार्गानं ती मिळवण्याचा प्रयत्न करणं ह्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. आणि आज याग केलेला आहे त्याच्यामुळे मनातली गोष्ट काय आहे ती देवीला कळलेली आहे. निश्चितपणाने येत्या वर्षात तुम्हाला ते पाहायला मिळेल. येस, मलाही तेच म्हणायचंय की ह्याने सांगितलं नाही, पण मला हेच वाटतं की आम्ही जे काही काम करतोय, चांगलं काम करतोय, ते सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचू दे. कारण त्यासाठीच आपण अभिनेत्री आणि अभिनेता म्हणून काम करत असतो. तर माझं असं म्हणणं आहे की देवाच्या कृपेने आम्हाला काम मिळतच असतं, पण ते आता सगळ्यांपर्यंत नीट पोहोचू दे, एवढीच माझी इच्छा आहे. नक्कीच. आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. प्रणव, आम्ही नक्की वाट बघतोय की आता नवीन कोणत्या भूमिकेत येणार आहे आणि तेव्हा आपण नक्की इंटरव्ह्यू करायचा. पण तुर्तास थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू.